विश्वास हा महत्वाचा असतो. आता 3 कुल्प 4 कुल्प का तीनच झाले नाही का? 3 कुल्प 4 कुल्प झाले. विश्वव्यापक कमळापती त्याची गवळणी कडिये घेती नाही का? परत गोकुळ अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदा घरी, त्याला लावलं कुसलं भावाचं. लक्षात घ्या बरं का. परत तुम्ही म्हणाल का आम्ही विसरलो, तुम्ही विसरले का मी विसरलो, काय कळायचं नाही. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदा घरी, त्याला कुलूप कोणतं लावलं, चावी कोणती लावली, भावाची. अलग लक्षात. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली, त्याला कुठलं कुलूप लावलं, विसरलं. अहो भक्तीचं कुलूप कुठे लावलं, यशोदा भोजन घालते तिथं. आता विश्वव्यापक कमलापती त्याची गवळणी कडी घेतली, तर कुठलं कुलूप लावलं, चावी लावली विश्वासाची. बरोबर. आता 4थी चावी राहिलेले अवघडे नाही का? 4थी चावी लय अवघडे. अहो हा देव कसा बरं, हे कोड सगळ्यांना पडलं, संतांना सुद्धा पडलं नाही का? 16 सहस्र नारी 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा ब्रह्मचारी कैसा हे दुर्वासा निराहारी पाठविले अलग लक्षात. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा दुर्वासा निराहारी पाठविले. मग देव जर या ठिकाणी ब्रह्मचारी नसता तर दुर्वास ऋषी न जेवता पोट भरलं असतं का? नसतं ना महाराज. चावी तर या ठिकाणी यशू आपला द्रौपदीच्या पांडव ज्यावेळेस म्हणजे अज्ञातवासात होते, वनवासात होते, आणि वनवासात असताना कौरवांनी षडयंत्र रचलं नाही का? मांडियाला डाव शकुनीचा कपट व्हावं नाही का? असा डाव मांडला, असा डाव टाकला की तिथं दुर्वासा ऋषींना भोजन. बरं ते थोडे होते का? 60 सहस्र खडया अन्न दुर्वासा भोजन. इतके दुर्वास मुनीचे शिष्य 60 सहस्र 60,000, आणि तेवढेही आलेत. कोणाक जेवण मागतायत? पांडवांक. पांडव कुठं? वनवासात. आता मला सांगा कसं जेवण द्यायचं? द्रौपदीनं धावा केला, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आली विघ्ने निवारी. धावा केला. बहिणीच्या धावेसाठी देव त्या ठिकाणी आला, आणि देवानं पहिलं विचारलं. बरं देवाचं काम लय महत्वाचं कठीण आहे. ज्यावेळेस तो घेतो ना त्याच वेळेस देतो. काय? ज्यावेळेस घेतो त्याच वेळेस देतो. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, म्हणला पहिलं काहीतरी जेवायला दे. देवी म्हणली आता काय करू, काहीतरी असलं तर बघ. मग मडक गाडग डेरा उचकून बघितला. ते डेऱ्यामध्ये फक्त एकच भाजीचं पान होत. किती? ते बी शिल्लक राहिलेलं एकच. ते देवानी खालं, ढेकर दिला आणि प्रतिज्ञा केली, मी जर ब्रह्मचारी असेल तर ह्या ढेकरावर सगळे ऋषी तृप्त होतील. मग सांगा बरं याला कुठली चावी लावायची? याला चावी कुठली लावायची? अहो देवाचं कोडे कुणाला कळलं नाही. याला चावी लावली संतांची. आणि याला प्रमाण देतो. तुका म्हणे केल्या संता हाती दिल्या, आपण वेगळाची मेहमान, आपण वेगळाची मेहमान, तुका म्हणे किल्ल्या संता ती दिल्या, आपण वेगळाची झाला
मेहमान, आपण पाहुणा झाला. आणि चारही चाव्या कुणाच्या हातात दिल्या? संतांच्या हातात दिल्या. म्हणून संतांमुळं संत म्हणतात हा ब्रह्मचारी. तुम्हाला काय कळतं? मान्यच करावं लागेल आपल्याला. म्हणून स्वतः संतांनी सांगितलंय, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. असा हा भगवंत ब्रह्मचारी आहे असे महाराज म्हणतात. तेव्हा तिथे शंका द्यायचं कुणाला कारण नाही. आता महाराज 4 चाव्या सांगितल्या, 4 किल्ल्या सांगितल्या आणि 4 किल्ल्यांमध्ये 4 कुलप सांगितली. पण एक चावी अजून सांगायची राहील. आणि ती चावी अशी, एखादा चावी तयार करणारा जो राहतो ना, तिला म्हणायचं मास्टर चावी. जसं आपल्या याला मास्टर बटन असते. विचार, आपला आवाज कोणाचा? विकास साऊंड सिस्टीमचा. वा. आणि त्यांना विचारा मास्टर बटन. हे मास्टर बटन सगळ्यावर चालतो नाही का? विको किती वाढवायचा, बेस किती द्यायचा, पण हे सगळं वाढवण्यासाठी मास्टर बटन वाढवलं जातं. आणि तसं एक चावी मास्टर चावी, तो चावी तयार करणार असतो ना त्याच्याकडे असते. तो कुठलीही चावी तयार करतो. आणि ही चावी आहे कुठली माहितीये का? भगवंताच्या नामाची चावी. आणि ही चावी संतांकडे देऊन टाकली देवाने. आपण मेहमान झाला. ही चावी सगळ्या कुलपानो चालते. म्हणून महाराज म्हणतात, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. आणि अशा पद्धतीनं हा अभंगाचा भावार्थ, साधा अर्थ सांगितला, भावार्थ नाही सांगितला. भावार्थ सांगायला लय वेळ लागल, म्हणून फक्त स्पर्श करत गेलेलो आहे. आणि न कळे कान्होबाचे कोडे, विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी कडे घेती. नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. पुढला भाग खाली 10 मिनिटात आपण बघणार आहोत. त्याआधी सर्वांनी नामाची चावी लावल्यामुळं सगळ्यांनी हात वर करायचे. सगळ्यांनी हातानं टाळी वाजवायची. आणि लक्षात घ्या, टाळकऱ्यांनी फक्त टाळच वाजवायची. गायक पुढं म्हणतील, तुम्ही 10 दिवस काही म्हटले नाही म्हणून गायक पुढं म्हणतील, तुम्ही पाठीमाग म्हणायचे. विठोबा आवाज आवाज आला पाहिजे. आवाज Raghumayi
धावता अर्थ घेतलाय आपण या ठिकाणी. भगवंत अनेक खोड्या करायला लागला. खोड्या करताना ऐकाना अनेक खोड्या सुरू झाल्या. आता काय करावं म्हणे नाही का. आता याला सगळे चाव्या लावल्या पण देव असंच करतोय. मग आता काय करायचं. तर आता यशोदा म्हणती लय खोड्या झाल्या तुझ्या बाबा, काय खरं नाही. आता काय कर, रानात जनावर घेऊन जा म्हणली. आता अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. तुम्ही गाया सारे गोपाल रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात जा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात जा. हे गोपाल रानात या. तुम्ही सगळ्यांचे अहो मृदुंगाचार्य असे असले, गायनाला असे असल्यानंतर अजून पुढे चालून द्यायचं का. तर आता काय करा म्हणे तुमचं लय झालं घरी, काय खरं नाही. आता कुठं जायचं, रानामध्ये जायचं. काल्याचा मथितार्थ असा आहे जीव आणि शिवाचं ऐक्य. भगवान परमात्मा आणि भक्ताची भेट, याचं नाव काय, काला. काला असा आहे. पहिला काला ओ हा इकडे लक्ष द्या, कोणी बघायचं नाही इकडे तिकडे. पहिला काला गोकुळात भगवंतानी केला नाही का, आणि त्या ठिकाणी भगवंतानी प्रसाद दिला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पहिला काला गोकुळामध्ये झाला. दुसरा काला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये झाला. आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज काला वाटण्याचे मानकरी झाले. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. चंद्रभागे वाळवंटी. ज्ञानराजा गोपाळा शिवाया लागे. ज्ञानराजा गोपाळा शिलाया दुसरा काला पंढरपूरला झाला. भगवंत आपलं त्या ठिकाणी स्वतः माऊलींनी तो काला वाटण्याचा अभंग केला. इतकंच नाही तर माऊली त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन, आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनाला स्वतः मुक्ताईने सांगावं. किती अधिकार मुक्ताईचा, किती अधिकार. अरे तू अभंग म्हण म्हटली, अभंग म्हणावा. आणि मग ज्ञानी त्या ठिकाणी माऊली स्वतः अभंग म्हटलेत, प्रसाद सगळ्यांना दिलाय. हे दोन काले झाले. आणि तिसरा काला होतोय आपल्या धामणगाव पाठमध्ये. आता हा तिसरा काला अजून सांगतो. काला खाऊ दैवात उपजून या पुढती येऊ. काला खाऊ दैवात वैकुंठी तो आईशे नाही कवळ काही काल्याची.
दही भात खाल्यानंतर, थोडासा मतीचा अर्थ पटापट सांगतो, दही भात खाल्यानंतर फक्त शरीराची पुष्टी होते. कशाची? देहाची. आता याच्यामध्ये दही म्हणजे संसार आणि लाही म्हणजे जीव. लाही आणि संसार, जीव आणि संसार एकत्र झाला. रात्रीच सांगितलं संसार दुःखमुळं, बरोबर? एकत्र झाला, त्याच्यामुळं काय झालं? जीवाला तकलीफ झाली. मग संतांनी काय केलं? हे संसार आणि जीव एकत्र करून हरिनामानं त्याचा चुरडा केला. त्याचं नाव काला. आलं का लक्षात? काला. अनेक वस्तूंचा एकत्र केला, परत वेगळे न होणे, याचं नाव, बरोबर आहे ना? गुळाचा काला केल्यानंतर गुळ आणि तेल आणि भाकर जर चुरली, परत जर म्हटलं गुळ बाजूला काढला तेल बाजूला काढला, होईल? नाही होणार. मग नाम, जीव आणि प्रपंच जर एकत्र केला ना संसार, तर बाजूलाच होऊ शकत नाही. आणि म्हणून सुखे करावा. माऊलींनी संसार केला, केला की नाही? अवघाची संसार आनंदे भरीन. 5 मुलं जन्माला घातली. मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अभंग संहिता, अमृता अनुभव आणि चांगदेव 65. न भूतो न भविष्यती, यांना कोणी विसरणार नाही. संसार कसा केला? संसार असा करा, सुखे करावा. संसार कसा? आपला संसार नाही. आपला संसार वेगळा आहे. आपला संसार अज्ञानी आहे आणि हा संसार आणि ही लाई, हा जीव एकत्र केला, त्याला नामाचं स्वरूप दिलं, हरिनामाचा खिचडी काला. शरीराची पुष्टी होते. साध्या पद्धतीने सांगायचं तर शरीराची पुष्टी ज्यांनी होते ते अमृत, दही, आणि या अमृताने शरीराची पुष्टी होते. हा साधा भाव. त्याच्यानंतर दुसरा भाव, हरी आणि देवाचं नाम एकत्र करून जो काला अलग केला जातो, त्याने काय होतं माहितीये का? नुसती देहाची पुष्टी नाही होत, अंतरात्म्याची पुष्टी होते. याचं नाव काला. काला म्हणजे पूर्णत्व. काला म्हणजे पूर्णत्व. आणि हे पूर्णत्व एकदा काला झाला, काला म्हणजे पगाराचं कीर्तन. काला म्हणजे पगाराचं. कोणी किती दिवस काय केलं, कोणी किती दिवस केलं. मला आज एक जणांनी सांगितलं तुझे 3 दिवस खाडे. असू द्या, चला असू द्या, खाड तर खाड, आता काय करावा. अशा पद्धतीनं हा काला, हा वैकुंठातही भेटत नाही आणि कुठंच भेटत नाही. हा फक्त कुठं भेटतो? याला काय लागतं माहितीये का? मृत्यू लोक लागतो. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म. मृत्यू लोक लागतं, हे वैकुंठात भेटत नाही. आणि इतकंच नाही, त्याला वाळवंट लागतं, म्हणजे तीर्थ लागतं, क्षेत्र लागतं. ते या ठिकाणी क्षेत्र म्हणजे संतोषी मातेचं भव्य प्रांगण, आणि त्या प्रांगणामध्ये हा काला करत असताना गोपाळ खेळ खेळतात. अजून मला वाटतं कुणाला भूक लागली नाही ना? लागली का? तुम्ही म्हणता असं लागली तर जय हरी. नाही ते तुम्ही नाही तर मिस कॉल नका मारू, ते अजून कोणीच तयार नाही. विठाला विठाला काळजी करू नका, टायमिंग मध्येच होणार. आणि मग देव म्हणतो, आता काय करा? खेळायला सुरुवात करा. भीमातिरी एक वसविले नगर, नाव पंढरपूर, नाव पंढरपूर. Hey!
ज्ञानोबा तुकाराम 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 टाळी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की गाई करा. आपल्याला उशीर झालेला आहे कार्यक्रमाला. अशा पद्धतीने खेळ सुरू झाले आणि अनेक पद्धतीचे खेळ झाले. हमामा पोरा हमामा, कुंभरी वाजे गमामा किंवा अबक दुबक तिबक पोरा, खेळ विट्टी दांडू, अशा पद्धतीने अनेक खेळ सुरू झाले. आणि खेळ खेळल्यानंतर सगळे गोपाळ थकले आणि आता बास करा म्हणे बाबा, आता तुझं आटोप आहे का. एक तिकून एक इकून, अरे बाबा आता आटपतो. आणि मग म्हटला ए बाबा हो आता सगळ्या शिदोऱ्या एकत्र करा. आणि एकत्र केल्या, त्यांचा काला केला आणि वाटायला सुरुवात केली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदागरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाची कोडी. पृथ्वी जेने तृप्त गेले त्याशी यशोदा भोजन गाली. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे. यथामती यथावकाश या ठिकाणी अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आता काय करावं. 10:30ला सुरुवात झाली आणि आता संपवायचं म्हटलं कालेच कीर्तन कसं संपणार हो, नाही का. काय करावं. तरी पण धावता धावता हा भावार्थ सांगितला. जो कळाला असेल तो कळाला असेल. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तुम्ही संत कृपा दीपकू सोज्वळू असे. ऐसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा. अधिक दयाचा संतोषाती, या उक्तीप्रमाणे मला माफ करा. झालेली शिवा तुम्ही गोड मानून घ्या. जे विठ्ठल जय विठ्ठल जय तुम्ही वारे दोही करे मुख कृष्ण सुरवाडी